नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो एक जबरदस्त नवीन ट्रिक्स, ती म्हणजे लॅडर फ्रॅक्शन. आता हा लॅडर फ्रॅक्शन काय असतो बघा. ह्या लॅडर फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला ज्याला आपण काय म्हणतोय सीडी अपूर्णांक, म्हणजे सहजासहजी ते कॅल्क्युलेशन करताना आपल्याला 3 मिनिटाचा वेळ लागेल, 4 मिनिटाचा वेळ लागेल, कधी काही जणांना 5 मिनिटाचा वेळ लागेल, असा तो आपला लॅडर फ्रॅक्शन आहे, ज्याला आपण सीडी अपूर्णांक म्हणतो. बरोबर आहे. चला मग आता तो नेमका असतो काय बघा बरं. ह्या टाईपचा बघलं की असं छातीत धडधड होतं बघा. बरोबर आहे की नाही आहे. मग आता हा जो अपूर्णांक आहे, हा अपूर्णांक आपल्याला सेकंदामध्ये सॉल्व्ह करता आला पाहिजे. काय सेकंदांमध्ये, म्हणजे 1 मिनिटाचा सुद्धा टाइम लागला नाही पाहिजे. चला मग आता बघा याच्यामध्ये काय ट्रिक्स आहे. जबरदस्त ट्रिक्स बघा काय आहे. या ट्रिक्सनं जर आपण हे सॉल्व्ह केलं तर किती विदिन अ सेकंडमध्ये तुमचं हे आन्सर येतं बघा. पहा आता काय करायचं, इकडून शेवटून स्टार्ट करा. चला, जो तुम्हाला 4/5 दिलाय तो 4/5 इथं लिहिण्याच्या ऐवजी असा लिहायचा, बाजूला लिहायचा 4 आणि 5. ठीक आहे. चला 4 आणि 5. आता बाळांनो पुढची स्टेप काय बघा. 1 2 3 4 5 असे एक 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 किती येतं तुमच्याकडे 5 आहेत. बरोबर आहे. मग इथे काय करा, असे डॉट लिहा. 1 2 3 4 5 5 डॉट लिहिले. आता काय करत जायचंय पहा. आता महत्वाची स्टेप, याला याच्यामध्ये ऍड करा. 5 + 4 9. चला याला याच्यामध्ये ऍड करा. काय आलं 9 + 5 14. 14 मध्ये 9 ऍड करा तर आलं 23. चला 23 मध्ये 14 ऍड करा, म्हणजे याचा अर्थ काय. चला 23 मध्ये 14 ऍड केलं तर तुमचं आलं 37. काय आलं 37. आणि 37 मध्ये 23 ऍड करा, हे येईल तुमचं बघा 60. आलं. बस फक्त काय आहे, ऍड करत 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 आपल्याला जायचंय. आलं लक्षात. ओके. आता लास्ट आन्सर फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, जो शेवटचा असेल ना त्याला पहिले लिहायचा आणि जो त्याच्या बाजूचा असेल त्याला नंतर लिहायचा. हे आपला आन्सर संपलं. यस. ओके. आता बघा नेक्स्ट वाला. चला मग इकडे बघा कुठलं ऑप्शन आलं, सेकंड वाला. चला नेक्स्ट. आता याला सॉल्व्ह करा बरं फास्ट. याच्यामध्ये जबरदस्त दुसरं एक महत्वाचं बोलायचं काय की कुठल्याही चॅनलवर कुठेही जा, तुम्हाला प्लसवाली ट्रिक्स आहे, परंतु मायनसवाली ट्रिक्स कोणीच दिलेली नाही आहे. मायनसवाली सुद्धा आपण ऍड केलेली आहे. ओके. चला याचा आन्सर सांगा. आता बघा हा 2 आणि 3 इथं नोट करा. 2 3 पहिले कोण घ्यायचं, 2 घ्यायचं, नंतर 3 घ्यायचं. बरं. ओके. नाहीतर आन्सर बदलतं. चला आता पुढे 1 1 काउंट करा. 1 इथे 1 2 3 4 5 इथे सुद्धा किती वेळा आले, 5 वेळा आले. कोण आले 5 वेळा, 1 1 1. जेवढ्या वेळा तुम्हाला हे 1 दिसत आहे, हे वरचे नाही बरं, हे साईडचे 1 दिसत आहे, तेवढे काय करा, इथं डॉट घ्या, बिंदू घ्या. 1 2 3 4 आणि 5 घेतले 5. ओके. आता सेम ह्याला याच्यात ऍड करा. 3 + 2 5. चला 5 आणि 3 8. 8 आणि 5 13. 13 आणि 8 21. 21 आणि 13 34. राईट 34. आता फायनल आन्सर काढायचं. काय करायचं, जो लास्टवाला असतो त्याला पहिले लिहा 34. जो त्याच्या बाजूचा असतो त्याला खाली लिहा. किती आहे तो, हां 21. मग हा आला 21, म्हणजे आन्सर काय आला आपलं 34 आणि इकडे काय आलं 21. राईट 34 21, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा लास्ट येईल बघा. 34/21 आलं. आता आपण जी ट्रिक्स बघणार आहोत, जी की कुठंच तुम्हाला अस्तित्वात भेटणार नाही. ही एकच ट्रिक जी आहे ना, तुम्हाला कुठेही सापडेल समजा कदाचित, कोणती प्लसवाली, परंतु मायनसवाली ट्रिक्स कुठेही नाही. आणि मायनसवाला प्रश्न आला तर मग काय करायचं, म्हणजे जिथं प्लस होतं बघा, इथं काय होतं, इथं प्लस होतं, इथे आहे ना प्लस होतं, आता काय आहे इथे मायनस आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा बरं. आता इथे तुम्हाला फक्त प्लस मायनसचा घोळ थोडासा कळाला पाहिजे. काय मेथड सेम यूज करा. चला पहिले 2 लिहा, नंतर 5 लिहा. चला 1 1 काउंट करा. 1 2 3 4 किती येतं, 4 आहेत. चला पुढे 4 डॉट लिहा. 1 2 3 4. राईट. हां ही मेथड नाही बरं कुणाकडे, आता कुठेही नाही तुम्हाला ही मेथड. कुठली, मायनसवाली. काय करायचं, सेम. आता इथं ऍड करण्याच्या ऐवजी, प्लस करण्याच्या ऐवजी वजा करायचं. 5 - 2 काय आलं तुमचं 3. आता इथून पुढे बघा मायनस येतात आकडे कसे. 3 - 5 काय आलं -2. मग इथं लिहा -2. चला 1 संपलं. पुढे -2 -3 ह्या दोघांचं सेम चिन्ह आहे, मग आपण काय घेतो -5. चला पुढे चला -5 बघा, -5 मायनस
हे ऑलरेडीच मायनस आहे बाळांनो. चला ओके, हां लक्षात राहू द्या, मागच्या परीक्षेला आताच्या आलेल्या तुमच्या नवोदयच्या पण आलेल्या परीक्षेला आहे. हां आपले हे लेक्चर बघताना तिसरी पासून ते पार UPSC पर्यंतचे सगळेजण बघताय. आलं लक्षात. चला मग आता -5 मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. ओके, मग याचं फायनल आन्सर काय आलं, -2. मग इथे लास्टला आलं -2. चला संपलं. आता सेम पुढचा अगोदर घ्या -2, नंतरचं घ्या बाजूचं -5, म्हणजे फायनल काय आलं 2/5. काय आलं 2/5. बरोबर लिहिलंय. हां 1 मिनिट इथं चेक करा. 1 मिनिट इथे 2 कसं काय -5. 1 मिनिट हां, -5 आणि पुढे काय होतं मायनस. सॉरी इथं मायनस पाहिजे आणि हा -2 आहे. मग -5 मायनस +2 याचं उत्तर -3 पाहिजे ना. म्हणजे लास्टला काय यायला पाहिजे तुमचं -3. ओके, शेवटच्या बिंदूला. मग आता काय करायचं, शेवटचा पहिले लिहा -3, नंतर काय लिहा -5. मायनस मायनस कटून गेलं, उत्तर आलं 3/5. हे आहे बघा मायनसची ट्रिक्स. फक्त इथं चुकतं काय, ह्या पद्धतीचं. एवढं एक करेक्शन केलं, संपला विषय. मायनस येऊ प्लस येऊ, आपला आन्सर सेम येणार. चला मग आता या इकडं नेक्स्ट वाल्यामध्ये. आता इथं बघा, चला शेवटचं काय दिसतंय 3 आणि 4. पहिले नोट करा. केलं किती येतं 1 2 3. चला 1 2 3 सुरू इथून करायचं. 4 - 3 1. 1 - 4 बघा, 1 - 4 -3. हे कॅल्क्युलेशन फास्ट आलं पाहिजे. -3. चला पुढे -3 -1. उत्तर आलं -4. म्हणजे इथं काय आलं -4. चला शेवटचा आन्सर लास्टवाला घ्या -4. त्याच्या अगोदरचं -3 मायनस मायनस कटून गेलं, उत्तर आलं 4/3. राईट. यस, अशा पद्धतीचे हे ट्रिक्स आहेत बाळांनो. यस, सर्व शिक्षक भरतीचे जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आणि तिसरी ते UPSC पर्यंतचे जेवढे विद्यार्थी असतील सर्वांसाठी ह्या ट्रिक्स फार महत्त्वाच्या आहेत. आपल्या ह्या MMTSच्या परीक्षेमुळे थोडंसं आपले लेक्चर आहेत ना, मास्टरमाइंड टॅलेंट सर्चची जी परीक्षा आहे त्याच्यामुळे थोडंसं लेक्चर आपले अपलोड झाले नाहीत आतापर्यंत जास्त. नाहीतर आतापर्यंत 60 लेक्चर कंप्लीट झाले असते. आता आपले लेक्चर किती झाले टोटल 20 झालेत. ओके 20 झालेत. 40 झाले की तुमचे हाफ सेक्शन कंप्लीट होतं. हाफ सेक्शन तुम्हाला ॲपमध्ये दिसून जाईल. आलं लक्षात. आणि ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे तर आपल्या ह्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या ह्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जे काही कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसला 50% ऑफर आहे आजच्या उद्याच्या दिवसापर्यंत, म्हणजे 31 तारखेपर्यंत. तर ज्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी हा कोर्स जॉईन करू शकता. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय घेणार आहे तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघा, 1 मिनिट, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे घेणार आहे. आपण असे बघितले बघा आता शिक्षक भरतीला आलेले प्रश्न. ओके, = 3 असेल तर x² + 1/x² = काय. ही जी ट्रिक्स आहे ह्याला काहीच कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. तुम्ही क्वेश्चन बघितला ओरली आन्सर, क्वेश्चन बघितला ओरली आन्सर. आलं लक्षात. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स उद्याच्या तारखेपर्यंत सर्वच कोर्स 50% ऑफर आहे. ओके, आणि याच्यावरती टोटल लेक्चर तुम्हाला काय म्हटलं मी 100 ते 110 लेक्चर असतील टोटल. आणि प्रत्येक लेक्चरमध्ये 2 तरी ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. यस, ओके, चला मग थांबूयात. थँक्यू.